तर मंडळी, चौपट फुलणारी उपवासाची इन्स्टंट साबुदाणा कुरडई बनवण्यासाठी इथे अर्धा किलो साबुदाणा खरपूस होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। भाजलेला साबुदाणा मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याचा आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। बनवलेलं पीठ आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे। जेवढं पीठ भरलेलं आहे तेवढंच आपल्याला त्यामध्ये 2 भांडं भरून पाणी टाकायचं आहे। मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिश्रण घट्ट होत जातं, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला आणखी एक भांडं, तेवढंच भांडं भरून पाणी टाकायचं आहे। मिश्रण छान फिरवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला हे मिश्रण 35 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता मिश्रण 30-35 मिनिटांनंतर पूर्णपणे शिजले जाते, ते पूर्णपणे गार करून घ्यायचं। गार झाल्यानंतरच कुरडीच्या साच्यामध्ये टाकून त्याच्या कुरड्या टाकून घ्यायच्या आणि इथे 3 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला कुरड्या वाळून घ्यायच्या आहे। 3 दिवसानंतर अतिशय पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या तयार होतात। तेलात टाकतात, चौपट फुलतात, खायला अतिशय खमंग खुसखुशीत लागतात। आहे त्या आकाराच्या चौपट ह्या कुरड्या फुलतात आणि खूप सुंदर अशा आपल्या कुरड्या इथे तयार झालेल्या आहेत।